खानावच्या मैदानावर जवळपास 2 तोल्याचं जे लॉकेट होतं समीर शेठ पाटील नेऱ्याचं ते मैदानामध्ये पडलेलं सापडलं. त्याने ते तिथे आणून दिलं होतं. अनाउन्समेंट होण्याच्या अगोदर समीर पाटीलांना माहिती पण नव्हतं त्यांचा लॉकेट पडलाय. खेळताना मैदानात त्याने आणून दिलं होतं. ही माणुसकी त्यांची होती. आणि आज देवेंद्र पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. कोणाचा मोबाईल आहे त्यांनी या आणि घेऊन जा. फक्त फिंगर मॅच झाला पाहिजे हे लक्षात घ्या. पडगेवाल्यांचं आहे ते आले तिकडून हात करतायत. या मोबाईल सांभाळला. धामणी नाईट स्पर्धेमध्ये गेलो तो वैभव सर आणि 7 मोबाईल आम्हाला पडलेले असे जमा केलेले सापडले तिथे. याचं कारण काय, तिथे सगळे अल्कोहोलिक होते. त्यातले 5 जण अल्कोहोलिक होते. त्यांचे मोबाईल पडलेले. आपण इथे पाहतो फ्रेश प्रेक्षक आहेत आपले, त्यामुळे मोबाईल सांभाळा अशी विनंती आहे सर्वांना. सन्माननीय श्री हर्षद विश्वजित पाटील यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी तब्बल 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आम्ही तुमचं मनपूर्वक आमच्या संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. ये रुपयाचा फोन, लाख रुपयाचा सुरेश नावडेकर आणि कुणाल नावडेकर यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत इथे आम्ही इथे करतो. बोर्लेचे आमचे गोल्डन मॅन राज पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खेळाडूंना सुवर्ण संधी इथे बोर्ले संघाच्या. जाऊया कॉमर्स मध्ये, ऐकूया आकाशजी शेळके सरांचा आवाज. थँक्यू बाबा सर अँड ऑल्सो मनोज सर. मराठी आणि हिंदीचा गोडवा आपण इथे आज ऐकत आहोत. पुन्हा एकदा आपल्या सेवेत तत्पर झालाय. गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होऊन डी पूल मधील पहिल्या फेरीतील सामने जिंकलेले 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. तो गणपती गणांचा बलवानांचा अधिपती, मंगलाचा करता, विघ्नांचा हरता, आनंदाचा कंद, सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी, महाराष्ट्रातील अतिप्राचीन देवता जिला जनमानसामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि त्या देवतेचं दर्शन घेत अगदी गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होत आपण या स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. या सामन्याची सुरुवात देखील आपण तशाच पद्धतीने करत आहोत. घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये. दर्शनी सामना एका बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच बोरळे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत टायगर 11 देवत बी. 2 संघ एकमेकांच्या विरोधात. पंचांकडून ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. सुपर फटका स्मॅश केलाय ऑन साइडला. षटकार. क्या बात आहे. काय फलंदाजी पाहायला मिळाली बा. सुरुवातीपासूनच आक्रमण चढवलं जात आहे. समाधान म्हटलं तर मग तितक्याच ताकदीचा खेळाडू आपण पाहतोय. सांडी पालकर यांची आपल्याला अनोखी अदा पाहायला मिळाली. मॅक्स ऍक्शन आहे त्यांची. या ऍक्शनचा आपण सर्व काही तंत्रशुद्धपणा जाणून नक्कीच घेऊ. त्यांना मायक्रोफोन वरती आपण थोड्या वेळामध्ये इन्व्हाइट करू ज्यावेळेला त्यांचा ब्रेक असेल तेव्हा. इनस्विंग केलाय, लगेच फ्लिक केलं बॉलला. सेफ खेळण्याचा प्रयत्न होता. क्या बात आहे. प्रवाहाच्या विरोधानं झेल टिपला. ज्या खेळाडूनं षटकार लगावत अकाउंट ओपन केलं होतं तो काटा दूर केलाय आणि हा धक्का दिला जातोय देवत संघाला. समाधानच्या खेळीचा अंत. पहिला धक्का टीम देवतला. फलंदाज बाद. क्या बात आहे. काय तिकडे आपण पाहतोय या फिल्डिंग राहिली. प्रवाहाच्या विरोधानं होते खेळाडू आणि चांगला परफॉर्मन्स आपण त्यांचा पाहिलेला आहे.
ऋतिक पाटील तिकडे होते. अप्रतिम भूमिका, लॉंग ऑन मध्ये उभं केलं होतं आणि लॉंग ऑन मध्ये आपण पाहिलं की उलट दिशेनं धावत गेले. असं वाटलंही नव्हतं की आज जेल होईल, परंतु त्यांच्या इफर्ट्सनी होत्याच अगदी आपण पाहिलं होतच करून टाकलं, कारण पॉसिबल सगळ्या गोष्टी असतात. येस, गार्ड जे आहे ते आपण प्लीज मैदानाच्या बाहेर परिधान करा आणि जलद गतीनं फलंदाज तुम्हाला मैदानामध्ये आणायचे, नाहीतर पनिशमेंट दिली जाईल. पंच आमचे चाबूक घेऊन तयार आहेत. सँडी पालकर सर म्हटलं तर मग शिस्तीचं पालन करणारा आणि शिस्तबद्ध स्पर्धा घडून आणणारा हा एक महंतम पंच. नेरे दुंदरे क्रिकेटला ज्यांनी आपण पाहिलं चांगली शिस्त लावलेल्या, डान्सिंग अंपायर म्हणून ते प्रसिद्ध झाले आणि तिथून आपण त्यांचा प्रवास पाहिला. तर आता सध्याच्या घडीला एकही दिवस त्यांचा सुना नाहीये. ते म्हणतात ना, पहिले डब्बे में था पैसा, 3-3 बँक अकाउंट आहे. आत्ताची कंडिशन ही आहे. मागील वर्षामध्ये आपण पाहिलं त्यांना श्री झाले ते, आणि तिथून असं वाटलं की आता सँडी पालकर नावाचा हा जो चेहरा आहे तो आपल्याला कदाचित मैदानामध्ये कमी पाहायला मिळेल, परंतु त्यांना समजून घेणारी त्यांची धर्मपत्नी आपण त्यांना मिळालेली पाहिले. आणि तिथून आपण पाहतो पुन्हा एकदा हा चेहरा आपल्या सेवेत तत्पर झालाय. त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. सँडी पालकर सर जितके रागीट तितकेच आपण पाहतोय कॉमेडी देखील आहेत. ते शिस्तप्रिय वंच आणि त्यांच्यासोबत आज त्यांचा पूर्ण पॅनल. मग स्क्वेअर लेग रेफरी म्हणून आपण पाहतोय आमच्या आदईचे यंग डॅशिंग डायनामाइट फिटनेस पंच अर्थातच सत्यवान काकडे, आणि तेवढेच चांगले आमचे अतिशय प्रेमल असे सुनील तांडेल. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न ऑन साईडला खेळलेत. 1 रन तिकडे आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय निघाले तिकडे आणि 2 धावा पूर्ण केल्या चित्त्याच्या चपलाईनं. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. टीमची एकूण धाव फलकावरती 21 अंकामध्ये 9 धावा. चिरनेर टीम आपला संघनायक इथे पाठवायचा आहे. चिरनेर संघ या प्लीज लवकर आपला संघनायक आपण इथे पाठवून द्यायचा आहे. मॅच कडे घेऊन चलतोय. गोलंदाज तयार. ओद विकेटने गोलंदाजी आहे. 21 अंकामध्ये 9 धावा आहेत. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक फिरून खेळलाय. भिंगरी फटका 6 रन्स. अंपायरची ऍक्शन पाहायला मिळाली. भिंगरीची ऍक्शन लगेच दाखवली. सँडी पालकर सर अनोखे अदा आणतायत. खास करून या गोष्टींना खूप महत्व आहे. पंच म्हटले ना तर मग क्रिकेटसाठी आपण एक गोष्ट आपल्याला नक्कीच आठवेल. बिली बाउंडन सर त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगेन. ज्या वेळेला त्यांना ICC न पहिल्यांदा इन्व्हाइट केलं होतं मॅचेससाठी, त्यांची स्वतःची मुलगी वारली आणि त्यावेळेला त्यांनी अगदी न येण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटलं की या अशा मोमेंट आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येणार नाहीयेत. आणि त्यावेळेला बिली बाउंडन सर तिचं अंतिम संस्कार केल्याने लगेचच मग ICC दौऱ्यावरती आले होते. आणि आपण पाहतो सध्याच्या घडीला ICC फॉर्मॅटमध्ये त्यांची जी पंचगिरी आहे ती तेवढीच इम्प्रेसिव्ह राहिलेली आहे आणि एक महंतम पंचामध्ये त्यांचंही नाव घेतलं जातं. अशा अनेक प्रकारचे किस्से आहेत. मग विराट कोहलीचा किस्सा आठवेल. टेनिस क्रिकेटला मी म्हणेन या अशा किस्स्यांनी त्यांना महंतम खेळाडू बनवलेला आहे. टीमची धावसंख्या पहिलं षटक संपल्यानंतर एकूण धावफलकावरती 15. चांगली सरासरी मेंटेन इथे बोर्लेच्या विरोधामध्ये घेत असताना टीम देवतच्या माध्यमातून पहिला मोहरा टिपला गेला समाधान वाघमारे. त्यानंतर सागर पाटीलनं किल्ला लढवलाय आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अटॅकिंग क्रिकेट ऑन आहे आणि अग्रेशननं फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. समंजसपणा क्रिकेटमध्ये त्यांनी दाखवला. मागील एक स्ट्रोक आपण पाहिला होता सागरचा, फेवरेट स्ट्रोक त्याचा. त्या सेशनमध्ये तो जास्तीत जास्त फलंदाजी करत असतो आणि तिकडे ती फलंदाजी पाहता आपण पाहिलं तो फटका इतका किफायतशीर होता की त्यांना 6 धावा जरूर मिळाल्या आणि तो फटका पाहता प्रेक्षक वर्ग देखील दिवाने झाले त्या खेळाडूच्या. राजभाई पाटील आमचे गोल्डन मॅन, त्यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी एकूण आपण पाहतोय 2000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. क्या बात आहे. 15 धावा धावफलकावरती. त्यानंतर आता इथून आपण पुढचा प्रवास पाहतो. 1 धावेचा राहिलाय आणि 16 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आपण इथे खेळाडूच्या पाहतोय. 10 का 20 करने में शातिर यश आलाय. त्याचं नाव आहे प्रेम पाटील, स्कोरर वाला रे. क्या बात आहे. हरिभक्त पारायण. अलीकडच्या काळापासून या आमच्या इमर्जिंग स्कोररनं सगळ्यांची मनं जिंकली आणि आता प्रत्येकी समालोचकांना त्यांना अंगा खांद्यावरती पिळलंय हे मात्र नक्की. खांद्यावरती घेतलंय. यामागचं कारण काय? कारण ते तेवढेच कॉमेडी आहेत. फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक, परंतु उंची जास्त आणि अंतर कमी कापलाय.
फिल्डर आहेत दर्शन पाटील, छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. फ्रस्ट्रेशन पूर्णपणे बॉलवरती दाखवलाय. अनोखा सेलिब्रेशन. बाद झालाय महत्वाचा फलंदाज सागर पाटील. खेळीचा अंत. दरम्यान आमचे अतिथी मान्यवर विठ्ठल शेठ नावडेकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक धनराशी आम्हाला आलेले आहे आणि त्याचसोबत देविदास नावडेकर साहेबांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करीत. यस, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच आमचे आतिशदादा भगत आणि वामन शेठ नावडेकर यांना विनंती करतो की आपण आमच्या मंचावरती यायचंय. आपण मंचावरती येऊन विराजमानाचे. आपलंही स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आपली जागा आहे. आम्हा आयोजकांच्या मनामध्ये आपली जागा आहे. या पण मंचावरती आपलं आम्ही स्वागत करीत आहोत. 16 रन्स धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आतापर्यंत मोजला गेलाय. जनमान बोर्ले आणि विरोधामध्ये आहे टायगर 11 देवत. दोघांमध्ये ही तुल्य बल्ल्याची मॅच. दोनही ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. लढाई जारी आहे. सामना भारी आहे. पोलादी निर्धार आमचा असुर बलांची खंत नसे आणि क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. विजय कुणाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष. सुपर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी बॅट्समन शुभम पाटीलच्या नाका जवळ होऊन हा चेंडू मात्र आपण पाहतोय मायग्रेशन करतोय, प्रवास करतोय. सुपर गोलंदाजी राहिली आहे. छान गोलंदाजी. आपटी बार बॉल टाकायचा प्रयत्न. फोरआर्म्स मधील ताकद पूर्णपणे चेंडूवरती पणाला लावली आहे. थोडीशी विकेटची लेंथ ती कमी पाहायला मिळते आणि तिचा फायदा उचलला जातोय गोलंदाजांकडून. पूर्णपणे डॉमिनेट करण्यासाठी आता आपल्या भात्यातील ते अस्त्र फेकतायत. आणि मी म्हणेन अस्त्र नाहीयेत, चेंडू नाही तर जलते निखारे फेकतायत. वन्स अगेन त्याच लाईन लेंथ वरती गोलंदाजी. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल बॅट्समनला मात्र पूर्णपणे आश्चर्याचा कडू धक्का देतोय. सुपर गोलंदाजी, अद्भुत. विलक्षण गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय सोमनाथला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. देवत त्यांच्या विरोधामध्ये. शुभम चांगला खेळाडू आहे टीमचा आणि शुभमला आपण पाहू शकतो आता मात्र तो थोडासा बॅकफुट वरती आहे. हेही दिवस जातील यात काही मात्र शंका नाहीये. सेट होतोय मैदानामध्ये. अक्रॉस द बॅट गेलेत. बॅटचा मधोमध घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. स्टिकर हेडला बॉल लागतोय. फिल्डर आलेत. प्रोटेक्शन चांगलं. डाऊन दी ग्राउंड आणि हर्ष न टिपलाय झेल. फलंदाज बाद होतोय. धक्का आहे टीम देवदला. तिसरा फलंदाज बाद. काय सुरू आहे मैदानामध्ये पा. या अशा प्रकारचे आपण पाहतो विकेट्स पडतायत. एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं विकेट गुंडाळल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती लागल्या. 3 गड्यांचा मोबदला. सुरुवातीला आपण पाहिलं की समाधाननं षटकार दाखवला. असं वाटलं की आता हे खडक बाजूला काढण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागेल. परंतु आपण पाहिलं की जसा समाधान बाद झाला म्हणजे पहिला विकेट पडल्यानंतर एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या विकेट आपण पाहतोय सहजतेनं गुंडाळल्या गेल्यात गोलंदाजी करणाऱ्या टीम बोर्लेच्या गोलंदाजांकडून. आणि सुरुवात जी झाली होती 15च्या सरासरीने धावा बनल्या होत्या. असं वाटलं की आता या धावा अगदी अशाच बनत गेल्या तर मग धावांचा जो वारामाप आहे तो ओलांडला जाईल आणि कुठेतरी दुथडी भरलेल्या नदीसारख्या धावा ओसांडून वाहतील. अचानक मधोमध्ये आपण पाहिला सोमनाथ पाटील नावाचा वादळ आला आणि या वादळानं पूर्णपणे त्रस्त केलं फलंदाजीला देवतच्या. ते म्हणतात ना थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा. वादळ मैदानाच्या आतमध्ये बाबा आमटेंनी म्हटलेलं आहे की वादळ ज्या वेळेला येतं ना त्या वादळांना थांबवणारी यंत्रणा कार्यरत नाहीये. इथे या वादळाला थांबवावं लागेल. आज जो काही मी म्हणेन आता तुमचा मोमेंट त्यांनी बिघडवलाय त्याला कुठेतरी कलाटणी तुम्हाला द्यावी लागेल. अन्यथा मग या मॅच मधून तुम्हाला मात्र हात धुवावे लागू शकतात. यात काही मात्र शंका नाहीये. अक्रॉस द बॅट जाण्याचा निर्णय आहे. अगदी आपण पाहतोय या स्टँडच्या वरून येणारा चेंडू पंचांनी हेरलं बॉलला आणि इथे आपण पाहतोय या चेंडूला त्यांनी अगदी योग्य बॉल घोषित केलं. षटक क्रमांक 2 संपलं. 8च्या सरासरीनं आहेत. एकूण 16 धावा 3 गड्यांचा मोबदला आहे. दरम्यान आम्ही इथे विनंती करीत आहोत आमचे अतिथीगण हरेश्वर जी नावडेकर साहेबांना की आपण मंचावरती यायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आम्ही स्वागत करतोय. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दर्जेदार स्पर्धा. या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आमचे आरटीओ ऑफिसचे प्रदीप धर्णेकर, त्यानंतर आमच्या आरटीओ ऑफिसचे जगदीश मोकल आणि आरटीओ ऑफिसचे ऋषी पाटील, तसेच गणेश सुसाटकर, संदीप दादा भगत आणि वामन नावडेकर या सर्वांना मी विनंती करतो की आपण यायचं आहे. रिक्षा परमिट असतील, लायसन्स असतील, या खरं तर
सुविधा ज्यांच्या माध्यमातून नियमितपणे आपण जनतेपर्यंत पोहोचताना पाहिलं त्यांचे प्रदीप धरणेकर आणि जगदीश मोकल आणि ऋषी पाटील यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की याचं आपण मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. सर्व जनतेचं आम्ही ते स्वागत करू. तमाम क्रीडा रसिक बांधवांचं आम्ही स्वागत करू. दरम्यान पुढील येणाऱ्या सर्व संघांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि या मॅच मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचं आम्ही स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हा सर्वांना मैदानाच्या आतमध्ये. षटकाराची हायट्रिक जर मारली तर खेळाडूंसाठी पारितोषिक जरूर आहे. विकेट हॅट्रिक साठी देखील पारितोषिक पाहायला मिळतं. पा सुपर फटका स्मॅश केलाय. अप्रतिम फटकेबाजी, धमाकेदार स्ट्रोक मैदानामध्ये आलाय भूषण वाघमारे. सुरुवातीचे 2 बॉल तो शांत होता, परंतु आता शांत पवित्रा, सावध पवित्रा बाजूला ठेवलाय. या बॉल वरती पॉवर हिट जनरेट केली, बॅटच्या मधोमध घेतलाय आणि टो एंडला बॉल लागल्यानंतर आपण पाहिलं लॉंग ऑन मधून आकाशात तरंगणारा बॉल. 6 धावांचा रिझल्ट आलाय. षटकार आहे. सुपर क्वालिटी फटके पाहायला मिळतात. अफलातून क्रिकेट, अटॅकिंग मोड ऑन, 2.0 व्हर्जन फलंदाजी वेगळ्याच लय मध्ये आहेत. आता भूषण सुरुवातीला 2 चेंडू शांत होते. ते म्हणतात ना तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन उसके बाद अस्ताव्यस्त हो जाता है. मग त्याच्या मधोमध येणाऱ्या सर्वांना ते असे बिघडवतात, त्यांचा ताल बिघडवून टाकतात. हाही चेंडू फटका चांगला खेळला होता. फिल्डर आहेत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. या जोडीवरती पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. भूषण वाघमारे आणि प्रेम वाघमारे या 2 खेळाडूंना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि हे वादलेत. खास करून प्रेमची फलंदाजी या मैदानावरती रासलेली आहे. डे फॉर्मॅट मध्ये इथे आपण पाहिलं की सेकंड रनरअप ठरलेला, चॅम्पियन ठरलेला संघ आहे. सागर भाऊंची ती स्पर्धा होती. गाडीच्या लाईट्स ऑफ करा. R15 येस, थँक्यू. 24 धावा, 3 गड्यांचा मोबदला. ओव्हर द विकेट नाही, आम्ही हॉलेजन लावलेत. फुल टॉस बॉल, फिल्डर आहेत, हातामध्ये जेल आणि जेल पकडला असता भूषणचा देखील संपतोय खेळ. अजून एक फलंदाज बाद. 4था गड्या तंबूच्या आश्रयाला माघारी परतला जातोय आणि अजून एक दे धक्का आपण पाहतोय. टीम टायगर देवदला बसतोय. वारंवार विकेट पडल्या जात आहेत. एखादा खेळाडू येतोय, आशा दाखवतोय धावा बनवण्याच्या आणि पुन्हा एकदा मग त्या आशाकांक्षा ज्या पल्लवित होत आहेत त्यांचं जे अंकुर आहे, ते अंकुर आपण पाहतोय अगदी टोकापासून तोडलं जात आहे आणि फुलणारा फुल हे उकडलं जात आहे. आता आपण पाहिलं की भूषण वाघमारे नावाचं हे कमल फुललं होतं. असं वाटलं की आता इथे धावा येतील, परंतु पुन्हा एकदा आपण पाहिलं त्याच्या आडवा गेला प्रतीक पाटील आणि अगदी जी फिल्डिंग पाहायला मिळाली त्या फिल्डिंग मध्ये इफर्ट दिले खेळाडूंना. तिथे आपण पाहिलं हे देखील आता मात्र फुलणारं फुल उखडलं गेलंय. वारंवार बसलेले धक्के. चोवीस धावा धावफलकावरती 4 गड्यांचा मोबदला. 24 लॉस ऑफ 4 विकेट. हाही फटका छान आहे. गॅप मधून चांबा हरवणार का? सरळ बॅट न खेळलेला सुई सारखा सरळ फटका. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप, चौकार. आय नो आय एम नॉट गाना. क्या बात आहे. हुडी आज परिधान करून आलेत आणि चेअरबॉयची भूमिका आहे. त्यांनी इशारा दिला. सँडी पालकर यांच्यापेक्षा बेहतरीन इशारा होता त्यांचा. देवत संघ इम्प्रेस झाले त्यांचे खेळाडू कक्षेमध्ये सर्वांचं मनोरंजन करतात. डीजे थोडा सॉफ आहे त्यामुळे मनोरंजन थोडं कमी आहे. 28 धावा धावफलकावरती जिकडे 4 गड्यांचा मोबदला. ओ द विकेट. पुढचा बॉल. लीडिंग एज लागण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. यस डेफिनेटली. अंपायर फिंगर गोज ऑन अप. इट्स OUT आउट. कॅचच्या स्वरूपात हा धक्का टिपलाय. मागून कार्यक्रम केला यष्टांच्या संदेश पाटीलनं आणि विकेट टिपली असता आपण पाहतोय हा धक्का बसला जाईल. अजून एक टीम देवदला फलंदाज बाद. अक्षरशः चितळ्या उडवल्या जात आहेत. आश्चर्याचे कडू धक्के दिले जात आहेत. मधोमध्ये एखादा फटका येतो त्यानंतर फलंदाज बाद होतोय. लिमिटेड ओव्हर एडिशन क्रिकेट सुरू आहे त्यामुळे विकेट पडल्या तरी फारसा फरक पडत नसतो संघांना. परंतु ज्या वेळेला आपले प्रथम फलंदाज बाद होतात ना टॉप ऑर्डर मध्ये, मिडल ऑर्डर मध्ये, मग त्यामध्ये आपण पाहतो की धावा बनण्यासाठी किती नामुष्की ओढावते. इथे आतापर्यंत 28 धावा जमा केल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. षटकाचा आपण पाहतोय आता मात्र या षटकातील शेवटची भैरवी बाकी असणार आहे. म्हणजे शेवटचा 1 बॉल बाकी आहे. अजून एका षटकाचं येणं बाकी आहे. यात काही मात्र शंका नाहीये. एकूण धावा धावफलकावरती 28 लागले असताना 5 गड्यांचा मोबदला.
हा चेंडू जाऊ दिलाय, पंचांनी लाऊडली आवाजानं सांगितलंय व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. ऍडिशनलची 1 रन टीमच्या खात्यामध्ये ऍड. टीमचं खातं एकूण 29 धावा. टोटल कार्डवरती या धावा आपण पाहतोय. नवा रूप नव रंग आपण इथे पाहतोय. आता मात्र धाव फलकाला जरूर आकारला जातोय. आकार आहे मिड ऑफ मध्ये खेळाडू आपण पाहिले. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं. दरम्यान हेही षटक संपलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या अखेरीस 10च्या सरासरीनं 30 धावा धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यासह फलंदाजी करतायत देवत संघाचे खेळाडू. म्हटलं स्पर्धा म्हटली तर पाठीराखे आलेच आणि पाठीराखे नसतील तर स्पर्धा यशस्वी संपन्न करणं एवढं सोपं नसतं. इथे आम्हाला पाठराखण मिळाले ज्यांचं आमच्या या ऑर्गनायझर कमिटीवरती चांगला वरदहस्त आहे. ते आमचे आरटीओ ऑफिसचे अधिकारी यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1900 रुपयाचं आर्थिक सही लिहा यार 2100 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. आणि तसेच पद्माकर बाळू नावडेकर यांच्या स्मृतींना उजाला देत आपण पाहतोय गुप्त देणगी आम्हाला आलेले आहे. त्यांचंही आम्ही नक्कीच स्वागत करीत आहोत. आरटीओ ऑफिस कडून 2100 रुपये गणपतीचा शुभ आकडा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. संपूर्ण अधिकाऱ्यांचं आम्ही स्वागत करतोय. आपलंही स्वागत आहे. यावेळचा बॉल लिडिंग एज ऋतिक अडकला जातोय. अजून एक फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. दे धक्का क्रमांक आहे तो म्हणजेच 6. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. राजशेठ पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून हे पारितोषिक पाहायला मिळतंय. पा आवाज वाढतो. आता प्रेशर क्रिएट केलं जात आहे. टीज केलं जात आहे. 30 धावा धाव फलकावरती 6 गड्यांचा मोबदला धाव फलकावरती पाहायला मिळतो. एकूण 30 धावा धाव फलकावरती. ओ क्या बात आहे. काय गोलंदाजी. छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर अगदी छान इलिगेशन. बॉलला बाउन्स क्रिएट केला जातोय. आपटबार बॉल फोरआर्म्स मधील मनगटामधील पूर्णपणे ताकद चेंडूवरती ते प्रकल्पित करतायत आणि बॉलला वेग ते देत आहेत. वेगासह उचल देखील आहे. द्वंद्वी संगमाचा बॉल. सुंदर आपण गोलंदाजी पाहतोय. 30 धावा धाव फलकावरती 6 गड्यांचा मोबदला आहे. ओ व्हाट अ बॉल. सुपर गोलंदाजी. लाजवाब कमबॅक. शेवटचं षटक. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज साहिल पाटील. आक्रमकता पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये त्यांना आतापर्यंत सिद्ध केली आहे. 4 चेंडू फेकलेत फक्त आणि फक्त आपण पाहतोय एकही रन नाहीये. कन्झिक्युटिव्ह 3 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि पहिल्या बॉलवरती विकेट संपादन केली होती. सुपर गोलंदाजी. यंगस्टार इमर्जिंग प्लेयर आज जरूर पाहायला मिळतात. ओ क्या बात आहे. अगदी येणाऱ्या काळामध्ये हे नाम आपल्याला जरूर पडद्यावरती मोठी ब्लॉकबस्टर हिट म्हणून पाहायला मिळणारा. फ्युचर ब्राईट आहे साहिल पाटीलचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी तो करतोय अगदी आपण पाहतोय यावेळेला नक्कीच त्याने इम्प्रेस केलंय. पंचांनी अगदी रिफर केला हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. वाईड साठी हा स्पेशली त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. DRS डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टीम. जातोय आपण टेक्निकल टीमकडे. थम्सअप दाखवलाय सँडी पालकर यांनी. अगदी तंत्रशुद्ध अंपायर. माझ्या मी म्हणेन कारकिर्दीमधील छोटीशी कारकिर्दी आहे परंतु मला सर्वाधिक जास्त इम्प्रेस करणारा हा पॅनल आणि त्यामधील हा चेहरा. खास करून अनेक वेळा शाबासकीची थाप देखील दिलेली आहे आणि कित्येक वेळा कसं बोलायचं काय बोलायचं ह्या देखील सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. टेंबोडे नाईटची स्पर्धा आम्हाला आठवते. आमच्या आयुष्यातील पहिली नाईट स्पर्धा होती आणि त्यांना मी सांगितलं की आम्ही जिथे जाणार आहोत ते तिथे अवेलेबल झाले. आमच्या पाठीमागे येऊन बसले आणि तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं जिथे इथे आता हे बोल हे बोल. हे आम्हाला किस्सा आठवतोय त्यामुळे तुमचा मी ऋणी राहीन. फेअर बॉल आहे हा. चेंडू निर्धाव असणार आहे. मॅचकडे आपण जाऊ. एकूण धावा धाव फलकावरती 30 धावा 6 गड्यांचा मोबदला. मेडन षटक येणार का.
स्पर्धेमधलं मेडन षटक. एकदा जोरदार टाळ वाजूयात मित्रांनो या इमर्जिंग खेळाडूसाठी. एक बॉल बाकी आहे. गोलंदाज आहे साहिल पाटील. साहिल पाटील. पाटील इज नॉट जस्ट अ नेम, इट्स अ बिग ब्रँड. टेक अ बो फॉर साहिल पाटील साठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत. स्पर्धेमधलं पहिलं मेडन षटक विथ 2 विकेट. क्या बात आहे. छोटा तीर गाव करे गंभीर. भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. येणाऱ्या काळामध्ये हे नाव आपल्याला अगदी मोठ्या पडद्यावरती पाहायला मिळणारा यात काही मात्र शंका नाहीये. लाजवाब गोलंदाजी. शेवटचा बॉल आपटीबार चेंडू त्यानं रिलीज केला. बॅट्समनला पूर्णपणे थक्कीत ठेवलं आणि 6च्या 6 कोरे डॉट बॉल मोजायला भाग पाडलं. टीम देवदला 2 विकेट त्यानं संपादन केल्यात. क्या बात आहे. संदेश पाटील भरपूर खुश आहेत. आज या खेळाडूने इम्प्रेस केलं जरूर. एकूण धावा झाल्यात 30 आणि 31 धावांचं टार्गेट असणार आहे आता जिंकण्यासाठी. कसा प्रवास होईल पुढचा याकडे देखील सर्वांचं लक्ष जरूर आहे. आता लगेच आपण बोर्ले संघ फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे पहा. चला चिरनेर संघ आपला आपण संघनायक किती पाठवायचं. नारपोली संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. येस आपण यायचं आहे. दरम्यान पुढील सामन्याचा आपण टॉस इथे करत आहोत. 2 संघ आहेत. एका बाजूने आपल्याला यंगस्टार नारपोली आणि चिरनेर बी या संघाला आपण पाहणार आहोत. मान्यवर आमच्या सोबत आहेत. या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मॉडिफाईड टॉस आहे. हेवी टू गो. हेड इज अ कॉल. सिक्का उडला आणि जाऊन पडतो या यंगस्टार नारपोलीच्या बाजूनं. एकंदरीत निर्णयाची अपेक्षा आहे. फिल्डिंग करू आम्ही. एकंदरीत मोठ्या स्पर्धा खेळता. या स्पर्धेमध्ये आहात. कसं वाटतंय या मैदान पाहून आणि आयोजन पाहून. आयोजन खूप चांगलं आहे. आम्ही पहिल्यांदाच इथे नाईट केलतो या साईडला, तर चांगलं करण्याचा प्रयत्न करू आम्ही इथे. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आलात. आज फिल्डिंग स्वीकारले. समोर चिरनेर संघ आहे. फिल्डिंग स्वीकारण्याचं कारण काय. कारण का आम्हाला थोडा ग्राउंडचा अंदाज येईल. आम्ही पहिली फिल्डिंग केल्यानंतर आम्हाला चेस करायला थोडं सोपं जाईल. येस सर, थँक्यू सो मच. शुभेच्छा आहेत. आपण जात आहोत चिरनेर संघाचे खेळाडू. टॉस तुमच्या बाजूने लागला नाहीये. निर्णय मनाविरुद्ध आहे की मनायोग्य आहे. नाही मनाविरुद्ध आहे. आम्ही पण फिल्डिंगच केली असते. मग आता अगदी विरोधानं खेळायचं आहे. त्यामुळे निर्णय तुमच्या योग्य लागला नाहीये. समोरील संघ ताकदवर संघ गणला जातोय. त्यांच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. प्रथमतः फलंदाजी कराल. किती धावांपर्यंत जो टार्गेट आहे तो सेट करण्याचा प्रयत्न राहील. काढू आम्ही 50च्या वर काढू धावा. 50 धावा डिपेंड करण्यासाठी कुठल्या गोलंदाजांचा वापर होईल. आहेत विवेक आहे, ऋषी आहे, रोहित आहे. विवेक सर्व संघांमधून खेळतो. त्यामुळे चिरनेर संघ तुम्हाला देखील शुभेच्छा. आम्ही जात आहोत सन्मानाकडे. टॉस बॉक्स मधून समाचार आहेत. टॉस झालाय आणि तो टॉस लागलेला आहे अर्थातच यंगस्टार नारपोलीच्या बाजूनं. त्यांनी प्रथम पसंती फिल्डिंगला दाखवल्या. तर सन्मानासाठी आपण जातोय. यावेळेला आम्ही विनंती करतोय ती म्हणजेच आत्ताच इथे उपस्थित झालेले आमचे आरटीओचे अधिकारी आम्ही प्रदीप दर्णेकर यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की आपण यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. आपण पाहतोय आमचे आरटीओ मध्ये जे नियमितपणे कार्यरत असतात, खास करून मग रिक्षाचे लायसन्स असतील, बॅच असेल, परमिट असेल, जे बनवण्यामध्ये अगदी त्यांचं नाव अग्रगण्य आहे असे आमचे प्रदीप दर्णेकर आकुर्ली यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. त्यांना माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे झालेला आहे. त्यानंतर आम्ही पुढचा सन्मान इथे करत आहोत. जगदीश मोकल यांना मी ते इन्व्हाइट करतो की आपण देखील यायचं आहे. प्रदीप दादा धर्णेकर यांच्या खांद्याला खांदा लावत नियमितपणे ते आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. आणि ही जोडी आहे, हा ट्रायो आहे जिथे आपल्या सोबत जॉईन झाले. ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची जोडी आपण पाहिलेली आहे, त्रिमूर्ती तशी जोडी आहे. अर्थातच ही 3 पेअर आहे. यामधील आपण मोकल साहेबांचा सन्मान इथे करत आहोत. देवत संघाच्या प्रत्येकी विकेटसाठी प्रदीप दादा धर्णेकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येणार आहे. सन्मान आहे मान्यवरांचा. त्यानंतर पुढील सन्मान आम्ही करतोय ऋषिकेश पाटील, श्रीमान व्यक्तिमत्व. आपण देखील यायचं आहे, आपलाही सन्मान इथे केला जाईल आणि आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे.
सन्माननीय अतिथीगण ऋषिकेश पाटील साहेब यंग डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आणि त्यांचा हा सन्मान आई गावदे ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 20-25 हे पर्व। तसेच आमचे पुढील सन्मान मूर्ती आहेत गणेश डुसाटकर यांना मी विनंती करतो की आपण देखील यायचे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल। आयोजन कमिटीच्या वतीनं मान्यवरांचा हा मानपान आपण पाहतोय, अर्थातच हा सन्मान सोहळा अगदी कोळी भाषेमध्ये आपण याला मानपान बोलतो आणि पाहुण्यांना हा मानपान इथे दिला जातोय। मान्यवरांचा सन्मान सोहळा तसेच आमच्या गावचे वामन नावडेकर यांना मी इथे इन्व्हाइट करतो की आपण देखील यायचं। वामन शेठ नावडेकर साहेब आपण देखील या, आपलाही सन्मान इथे केला जाईल। वामन शेठ नावडेकर साहेबांचा सन्मान आपण इथे पाहत आहोत। थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन, सामन्यापासून थोडे दुराले गेलो। मान्यवरांचा सन्मान सोहळा वामन शेठ नावडेकर साहेब आमचे काका आणि त्यांचा इथे सन्मान आपण पाहतोय। आज नावडेकर फॅमिलीनं ग्रामस्थ मंडळ मोरबेनं एक आगली वेगळी संकल्पना, खास करून त्यांच्या आयुष्यातील ही पहिली स्पर्धा असणार आहे जी त्यांनी नाईट फॉर्मॅटमध्ये आयोजित केलेलं आहे आणि चांगलं आयोजन त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यानंतर संदीपदादा भगत यांचा आम्ही इथे सन्मान करणार आहोत, एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व। मग आपण पाहतो कला क्रीडा शैक्षणिक आणि साहित्यिक प्रत्येकी क्षेत्रामध्ये त्यांना अगदी कलाकारांची आवड आहे, ते आमचे संदीपदादा भगत यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत आणि त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। नक्कीच मॅचकडे जाणं महत्वाचं, ही होती सन्मान। आपण जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये, आवाज असेल मनोहर पाटील शेरो शायरीचा एक बैताद आमचा मनोहर दादा। थैंक यू। जीतने के लिए 31 का टारगेट था लेकिन शुरुआत दमदार है सागर पाटिल से। स्ट्राइकर एंड के ऊपर हम प्रफुल्ल को देख सकते हैं। पहली अगली गेंद, इस बार अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, गेंद जाएगी। यस, सैंडी भाई पालकर की अदाएं है, गेंद 6 रन के लिए बाहर है। 6 रनों की मदद से टीम रफ्तार से पहुंच चुकी है 9 रनों के ऊपर। शानदार यह मुकाबला है, जो भी टीम जीतेगी सीधा सुपर 12 में क्वालिफाई हो जाएगी। लेकिन आज के दिन सुपर 6 के लिए एक टीम जरूर हम यहां से क्वालिफाई करेंगे, इस पर भी आपको ध्यान रखना है। सागर है तैयार, एक और अच्छा स्ट्रोक, छक्के के बाद आता है वह ये राहत की सांस दिलाने वाला एक और चौका। सन्माननीय वामन नावडेकर साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले, तर त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। इस बार ये गेंद थी डायरेक्ट हिट, हुई नहीं, एक ही रन है। एक ओवर की समाप्ति होती भी बिल्कुल, और एक ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14, 14 बने, आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 17 की है आवश्यकता। अठारह गेंदे 17 की जरूरत है। क्या मुकाबले में वापसी हो सकती है बीच मैदान में देवत क्रिकेट टीम की, यह भी देखना बड़ा दिलचस्प होगा, क्योंकि यहां पर प्रफुल्ल का विकेट, संदेश का विकेट बेशकीमती है। पहले ओवर में विकेट भी नहीं खोए, 14 रन बना लिए, 31 की दूरी पार करनी थी और मैदान के अंदर हम देख सकते हैं रन बने हैं टोटल 14 रन। हमारे अजीज दोस्त इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए आकाश वाघमारे, चैतन्य पाटिल, परेश पाटिल, देवत, उन सभी का तहे दिल से हम स्वागत करते हैं। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। 18 गेंदे 17 रन। शुभम की ये गेंद थी, चांबो के बल्ले से निकलता हुआ ये बड़ा हिट, बड़ा छक्का निकला। मुकाबला पूरी तरीके से एक तरफा देखने को हमें मिल रहा है। 18 में 17 की जरूरत थी, अब गेंदें बची है 17 और जीतने के लिए 11 रन की है जरूरत। जाएंगे दोस्तों मैदान में। पहले ओवर में 14, दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर छक्का आया। शुभम पाटिल मैदान के अंदर हम देख सकते हैं पिछले मैच के हीरो जरूर थे, लेकिन बल्लेबाजों ने करी गई गलतियां भुगत रही है गेंदबाजी देवत क्रिकेट टीम की। गेंदबाज शुभम तैयार, एक बार फिर से
मिस टाइमिंग स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी मौजूद है, गेंद तक खिलाड़ी पहुंचेगा नहीं, तब तक दूसरे के लिए पलट चुके हैं खिलाड़ी। 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे पहुंच जाएगी। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 22 बने, 16 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत है। गेंदबाजी में शुभम है चांबो के सामने। प्रफुल्ल ने अब तक हम देखेंगे चांबो की पारी 2 छक्के लगाए हैं। इस सत्र की यदि बात करेंगे, टीम की रन संख्या टोटल बनी है 22 रन। इस ओवर के आने वाली 4 गेंदों का खेल बाकी है। कैसे रोका जाए इन खिलाड़ियों को, क्या इतनी ताकत रखती है अब गेंदबाजी देवत टीम की कि हाथ से मुकाबला खींचने में कामयाबी मिलेगी। इस बार बड़े स्ट्रोक की तलाश में पीछे प्रेम मौजूद है। तीसरे अंपायर की यहां पर मांग की गई है बीमर के लिए। तो बल्लेबाज आउट। तो पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ प्रफुल्ल पाटिल जाएंगे मैदान के बाहर। 3 गेंदें गुजर चुकी है, क्या मुकाबले में वापसी हो सकती है? 15 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की जरूरत अभी भी है। क्या मुकाबले में मजा लौटेगा? देवत क्रिकेट टीम के दर्शक आस लगाकर बैठे कि इस मुकाबले में क्या चमत्कार होगा, क्या नमस्कार कर पाएंगे इन खिलाड़ियों को, क्या रणनीति अपनाएंगे? क्योंकि चांबो का विकेट लेकिन जाने से पहले जिस काम के लिए अंदर गए थे उस काम को बखूबी से निभाकर मैदान के बाहर लौटेंगे। नाराज अपने आप से जरूर होंगे, गेंद हल्की सी डीप कर रही थी, बड़े स्ट्रोक की तलाश थी, लेकिन वहां पर अपना विकेट फेंका। आने वाली 15 गेंदें 9 की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे शुभम पाटिल। एक बार फिर से नया खिलाड़ी आएगा भूषण मैदान में। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार शुभम पाटिल भूषण पाटिल के सामने। खिलाड़ी जरूर यहां पर गलतियां करते हुए गलतियां दोहरा रही है। 22 का 1 रन आता हुआ, क्योंकि जिस तरीके से गेंदबाजी हुई है खिलाड़ियों का साथ निभाना बेहद जरूरी हो जाता है। 14 में बचते 9, लेकिन अब 14 में बचे हैं 8 रन। रन मिलेगा 22 का। मुकाबला थोड़ा सा शांत है, मुकाबले में थोड़ी सी हावी है, यहां पर पलड़ा भारी है बोरले क्रिकेट टीम का। 14 गेंदे और जीतने के लिए 8 रन की है जरूरत। गेंदबाजी में गेंदबाज तैयार है शुभम पाटिल। राइट आर्म ओवर द विकेट से संदेश पाटिल इनके लिए गेंद आते हुए, जिस दिशा में गेंद आए स्ट्रोक पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में, जबरदस्त स्ट्रोक, मिल जाएगा चौका। तेरह गेंदे और जीतने के लिए 4 रन की जरूरत है। पूरी तरीके से एक तरफा मुकाबला चलता हुआ। घड़ी की ओर हम नजर डालेंगे तो 10:15। राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद आएगी, ये गेंद आएगी डॉट। अच्छी गेंद थी, यहां पर छक्का या बल्लेबाज संदेश पाटिल को। आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 4 रन की जरूरत है। बारह गेंदे और जीतने के लिए 4 रन की केवल आवश्यकता है। आज मोहब्बत का दिन है, प्यार का दिन है, हैप्पी वैलेंटाइंस। सभी की निगाह मैदान के अंदर होनी चाहिए। अच्छा क्रिकेट मैदान के अंदर चलता हुआ। महादेव गोटीराम नावडेकर स्मृति ट्रॉफी 2025 हम एंजॉय कर रहे दोस्तों। कई सारे जगहों पर क्रिकेट जारी है, अति क्रिकेट भी हो रहा है, ज्यादा क्रिकेट भी हो रहा है। एक चीज होती है दोस्तों, पहले के जमाने में जब क्रिकेट चलता था सैटरडे संडे खाली क्रिकेट होता था, अब पूरे महीने क्रिकेट चलता है। और हल्की सी थकान में महसूस करते हुए खिलाड़ी जाएंगे मैदान में। अंतिम गेंदे 12 है और जीतने के लिए 4 रन की जरूरत है। गेंदबाजी के लिए गेंदबाज आएगा प्रेम वाघमारे। बड़े स्ट्रोक की तलाश थी, खिलाड़ी पीछे मौजूद। गेम इज ओवर और मुकाबला जीता। सुपर 12 में शान से एंट्री है बोरले टीम, कांग्रेचुलेशंस।
तो सुपर 12 में तो जरूर पहुंचे बोरली क्रिकेट टीम, लेकिन आज केवल एक टीम सुपर 6 के लिए जाएगी, तो कहीं पर भी जाना नहीं है। 3 मुकाबले के बाद आपसे हम फिर से मिलेंगे। शुभम पाटिल, इनके लिए प्रदीप धरनेकर, इनके ओर से 200 का इनाम है। तो शुभम देवट टीम के खिलाड़ी